इंदापूर तालुका तहसीलदार कचेरीमध्ये सकाळी 10:30 वाजल्यापासून आम्ही कार्यकर्त्यांसमवेत आणि काही दिव्यांग, अपंग, ज्येष्ठ नागरिक ज्यांचे गेल्या 2 महिन्यापासून अनुदान पैसे आले नाहीत म्हणून ठिय्या आंदोलन केलं होतं। त्या आंदोलनाच्या बाबत आमचे माननीय तहसीलदार साहेब, नायब तहसीलदार साहेब व संजय गांधीच्या क्लार्क यांच्याशी आणि पोलीस प्रशासनाशी चर्चा झाली आणि त्या चर्चेमध्ये आज आम्ही ठिय्या आंदोलन हे मागे घेतलेलं आहे आणि डोईफोडे साहेब, माने साहेब यांच्याशी आणि पोलीस प्रशासनाशी चर्चा झाल्यानंतर आमचं म्हणणं एकच आहे की संजय गांधी निराधार योजनेचे पैसे हे दर महिन्याच्या 5 तारखेला येणं अत्यंत आवश्यक आहे। यामध्ये जी लोक आहेत ते अतिशय गरीब, मजुरी करणारे आहेत, काही दिव्यांग बांधव आहेत, काही ज्येष्ठ नागरिक आहेत की ज्यांना कुणाचा आधार नाही, काही अनाथ बालकं आहेत, त्यांची उपजीविका, त्याच्या पोटापाण्याचा प्रश्न या संजय गांधी निराधार योजनेच्या अंतर्गत येणाऱ्या पैशावर चालतो। म्हणून हे आंदोलन आम्हाला आज करण्याची वेळ आली, परंतु तहसीलदार साहेब असतील, डोईफोडे साहेब, माने साहेब असतील यांनी येऊन आमच्याशी पोलीस प्रशासनाने चर्चा केली आणि हे आंदोलन आम्ही आता थांबवलेलं आहे। आमचं एकच म्हणणं आहे की डीबीटी तत्वावर जी प्रणाली आहे त्याच्यामध्ये सुधारणा व्हावी आणि कोणत्या लाभार्थ्याचे पैसे हे कोणत्या खात्यामध्ये आलेत याबाबत आपण एक प्रशासन म्हणून, एक कर्तव्यदक्ष अधिकारी या नात्याने आपण संबंधित तलाठी सरकारांना सूचना कराव्यात आणि हे डीबीटी प्रणाली सुधारावी एवढीच आमची माफक त्यांच्याकडून अपेक्षा आहे। आणि हे निवेदन आम्ही पक्षाच्या वतीनं साहेबांना देतो, त्यांनी स्वीकार करावं आणि आमच्या भावना ह्या शासनापर्यंत पोहोचवाव्यात। जर 1 आठवड्याच्या आत किंवा 10 दिवसाच्या आत जर पैसे नाही आले तर पुन्हा आम्ही या तहसीलदार कचेरीवर किंवा कलेक्टर कचेरीवर हे निवेदन घेऊन आंदोलन करणार आहोत। व्हॉट्सअॅप